नमस्कार. डॉक्टर पायल्स होमिओपॅथी या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं आणि एकदा हार्दिक स्वागत आहे. आजचा आपण लेक्चर चालू करायच्या आधी एक श्लोक म्हणूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. बोलो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. चला तर आज आपण जाणून घेऊया आहाराबद्दल. उन्हाळ्यात साधारण कशा पद्धतीचा आहार ठेवावा. तर साधारणतः आपण दररोज पाण्याचं प्रमाण जास्त घ्यावं. 8 ते 10 ग्लास पाणी दररोज उन्हाळ्यामध्ये घ्यावं. उन्हाळ्यात काय असतं, आपल्याला घाम येत असतो. घाम आल्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवू शकते, म्हणून पाणी भरपूर प्रमाणात प्यायला हवं. नारळ पाण्याचा सुद्धा समाविष्ट करावा. नारळ पाणी हे एक नैसर्गिकरित्या मिळणारं खूप चांगलं पेय आहे. त्याचा समाविष्ट केल्याने शरीर थंड राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे फळभाज्या खाव्या. टरबूज, खरबूज, काकडी, लिंबू ह्याचा सगळ्यांचा समाविष्ट करून घ्यावा. हंगामी फळे, हंगामी भाज्या ज्या ज्या मिळतात त्यांचं सगळ्यांनी सेवन अत्यंत आवर्जून करायला हवं. पालेभाज्यांचा सुद्धा यात समाविष्ट करावा. ह्यामध्ये काय असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे शरीर निरोगी राहण्यास, थंड राहण्यास, हायड्रेट राहण्यास चांगली मदत होते. दहीसुद्धा उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात खायला पाहिजे. दह्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि दह्यामुळे शरीरसुद्धा थंड राहतं. दह्याचं तुम्ही ताक करून पिऊ शकता, कोशिंबीर करून खाऊ शकता. दह्याची लस्सीसुद्धा तुम्ही करून पिऊ शकता किंवा दही साखरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. पुदिन्याच्या पानांचा सुद्धा वापर करायचा. पुदिना कोशिंबीरमध्ये टाकून पुदिन्याची पानं खायची किंवा पुदिन्याच्या पाण्याचं तुम्ही सरबत करून सुद्धा तुम्ही पिऊ शकता. त्याच्यामुळे सुद्धा पचनक्रिया चांगली राहते. आता हे झालं काय खायचं, काय नाही खायचं. तर मसाल्याचे पदार्थ खायचे नाही, तेलकट पदार्थ खायचे नाही. त्याच्यामुळे बाहेरचे गाड्यावर जे जे मिळतात वडापाव, भजी त्यांचासुद्धा समाविष्ट आहे. साधं ताजं तवानं आणि हलका आहार घ्यायचं. त्यामध्ये दही भात घेऊ शकता, कोशिंबीर घेऊ शकता, वाफवलेले अन्नसुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामुळे शरीराला काही त्रास होत नाही, शरीर थंड आणि निरोगी राहण्यास मदत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या रुटीन. आता आपण डिस्कस करूया की शुगरच्या पेशंटनी काय करायला हवं. तर शुगरच्या पेशंटनी शक्यतो गोड फळे खायची नाही, लिंबू सरबत करून प्यायचं नाही. शुगरच्या पेशंटनी पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं. दही घेऊ शकता, आंबील करून पिऊ शकता. नाचणीची आंबील स्पेसिफिकली शुगरचे पेशंट करून पिऊ शकता, चांगली राहते त्यांच्या शरीरासाठी. आणि दह्याचा ताकसुद्धा त्यांनी करून पिऊ शकतात. आणि जास्त म्हणजे महत्त्वाचं पाणी प्यायचं भरपूर. पाणी साधं पिलं ना की मग एवढा काही उन्हाळ्यात जास्त प्रॉब्लेम येत नाही. किडनी आणि हार्टचे जे पेशंट असतील त्यांना जास्त पाणी शक्यतो चालत नाही, म्हणून अशा पेशंटनी आपापल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा की पाणी किती प्यायला पाहिजे, उन्हाळ्यात किती लिटर ठेवायचं वगैरे त्या संदर्भात. आता तुमचे काही ॲडिशनल प्रश्न असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलवरती खाली कमेंट करा आणि विचारा. त्याचं मी शंका निरसन करण्याचा अत्यंत प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना ही माहिती महत्त्वाची ठरेल, उपयुक्त ठरेल त्या सगळ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल असं करून द्या. थँक्यू. नमस्कार.